हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा बुद्रुक येथे 2 सोयाबीन गंजीला भीषण आग. आगीत 16 एकरावरील जमा केलेली सोयाबीन जळून खाक. 5 ते 6 लाखांचं नुकसान. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. शासनाने तातडीची मदत द्यावी, अखिल शाह नूरशाह या शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे केंद्रा बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची जमीन मक्तेदारीवर करून आपली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना शिवारातील सर्वे नंबर 27 येथील शेतकरी अखिल शाह नूरशाह यांनी शेतामध्ये जमा करून केलेल्या 2 गंजीला अचानक आग लागून सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाने भेट दिली, परंतु अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी. सरपंच रामदास डांगे सदरील घटनेची तात्काळ माहिती मिळताच केंद्रा बुद्रुक येथील तलाठी देशमुख यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली असता दरम्यान पंचनामा करून वरिष्ठांकडे नुकसानीबाबत अहवाल सादर केल्याचं सांगितलंय. सदा हरित घटनेबाबत सदर घटनेबाबत शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे अहवाल सादर. सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मौजे केंद्रा बुद्रुक येथील शिवार गट क्रमांक 27 शेतकरी अखिल शाह नूरशाह वय वर्ष 41 धंदा शेती हे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची जमीन मक्तेदारीवर करून आपली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना त्यांच्या 16 एकर जमिनीवरील जमा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अचानक आग लागून सुमारे अंदाजे 120 पोत्यांचे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. आणि या घटनेची तात्काळ माहिती मिळताच महसूल कर्मचारी, तलाठी देशमुख, सरपंच रामदास डांगे, गावातील नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, पोलीस कर्मचारी डाखोरे, बीड जमादार अनिल भारती आणि पोलीस कर्मचारी नवले यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. सकाळी तलाठी देशमुख, सरपंच रामदास डांगे, शेतकरी अखिल शाह नूरशाह तसेच गावातील नागरिक यांच्या समक्ष जळालेल्या सोयाबीनचा पंचनामा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांमधून सरकारला मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र घटनेमुळे दुसऱ्यावर असा प्रसंग येऊ नये यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेचा तात्काळ जलद गतीने तपास लावावा अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. येथे काल रात्री अंदाजे 10:30 वाजता मला एक फोन आला. त्या फोनाच्या अनुषंगाने आज रोजी सकाळी 10 वाजता मी पंचनामा करण्याकरता हजर झालो. तर प्रथमदर्शनी मला येथे 15 ते 16 बॅग सोयाबीनचे जळून खाक झाल्याचे दिसून आले. यांचे अंदाजे 5 ते 6 लाखाचे नुकसान झालेले आहे व सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला व शासनात त्वरित यांच्याकडून मदत मिळावी असा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. अखिल शाह नूरशाह, मौजे केंद्रा बुद्रुक. आग अंदाजे 10 ते 11च्या दरम्यान लागली. आग सकाळी 3 वाजेपर्यंत चालू होती. आगीत दोन्ही सुड्या भस्मात सापडल्या आणि नुकसान अंदाजे 5 ते 6 लाख रुपये झालेले आहे. तरी शासनाकडून भरीव मदत मिळणे अपेक्षित आहे आणि त्वरित आरोपींना शिक्षा केली पाहिजे. शेतकरी अखिल शाह नूरशाह, राहणार केंद्रा बुद्रुक, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझा व्यवसाय शेती करणं हे शेत विठ्ठल रुक्मिणी संस्थानचा असून 28 एकराचा नंबर आहे. हे वार्षिक मक्ताईचा 2 लाख रुपये, याचा सर्व गट नंबर 27 आहे. याला वार्षिक मक्ता 2 लाख रुपये असून याला खर्च जवळपास 2 ते अडीच लाख रुपये आलेला आहे. आणि गेल्या वर्षी मला याच्यात सरासरी सोयाबीन 117-18 पोते झालती आणि यंदा सालापेक्षा चांगले असं उत्पन्न आलं होतं. तर हे 16 ते 20 बॅग सरासरी होत्या. तर हे सगळं जमा करून काही तांत्रिक बिघाडीमुळे कोण जाळून टाकल्या. आणि याच्यात विशेष म्हणजे 2 जागेवर आमचे नदीतलं पाणी शेतात देण्यासाठी वापरत होतं. ते वापरत असताना कोण जाणून बुजून 2 जागेवर पाईपाच्या छड्या काढून ठेवल्या का जेणेकरून याचा काहीही पाण्याचा निचरा म्हणजे सुड्या विझवण्यासाठी उपयोग होऊ नये या आशेनं या उद्देशानं पाईप काढून ठेवले. स्थळी तलाठी साहेब पंचनामासाठी आले. गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीसवाले आले. घटनास्थळी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष हजर होते. तरी शासनाकडून अशी की बा एवढं माझं नुकसान झालेलं आहे तर भरभराटून काही शासनानं मला काही आर्थिक मदत द्यावं
आणि जेणेकरून हे माझं जे नुकसान करणारा माणूस आहे, का जेणेकरून दुसऱ्याला कोणाला अशी अडचण येऊ नये, कोणाच्या असं शेतात असं प्रकार घडू नये म्हणून शासनानं त्याचा योग्य निदान लावून श्वानपथक काय जे काय ते शासनाच्या शासनाकडून जे काय सुविधा होत असतील ते तातडीनं राबवून त्या माणसाचा शोध घेऊन तातडीने त्याला शिक्षा देण्यात यावी.